ज्या काळात भारतीय स्त्रीचे आयुष्य केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते, तेथे तिला उंबरवट्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याची ही मुभा नव्हती. अशा अंधारमय काळात तिच्यासाठी कोणीतरी देवदूत बनून आलं. तो महामानव म्हणजे ज्ञानाचे महासागर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत. 15 जून 1948 हा तोच ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीला गुलामगिरीतून मुक्त करणार हिंदू कोड बिल संसदेत अधिकृतपणे सादर केलं. बाबासाहेबांनी केवळ पुरुषांच्या उद्धाराचा विचार केला नाही, तर समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या स्त्रीला पुरुषाबरोबर सन्मान आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललं. या बिलामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टींचा समावेश होता. नंबर 1, समान वारसा हक्क. मुलींना आणि महिलांना वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत कायदेशीर वाटा मिळवून देणे, जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील. नंबर 2, विवाहाचे नियम. पुरुषाच्या एकापेक्षा जास्त लग्न करण्याच्या जाचक प्रथेला बेकायदेशीर ठरवून एकपत्नीत्वाचा सन्मानजनक नियम लागू केला. नंबर 3, घटस्फोटाचा अधिकार. जाचक, जुलमी आणि छळ करणाऱ्या वैवाहिक नात्याला गुदमरून मरण्याऐवजी महिलांनी सन्मानाने त्यातून बाहेर पडण्याचे कायदेशीर अधिकार बाबासाहेबांनी दिला. आणि 4था, मूल दत्तक घेण्याचा अधिकार. महिलांना स्वतःच्या अधिकारातच मूल दत्तक घेण्याचे स्वातंत्र्य हक्क मिळवून दिले. 15 जून 1948 रोजी जेव्हा बाबासाहेबांनी हे बिल संसदेत मांडले, तेव्हा तत्कालीन सनातनी, स्वार्थी आणि पितृसत्ताक विचारसरणीच्या नेत्यांनी त्याला प्रचंड विरोध केला. हे बिल हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे, हे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करेल असा खोटा प्रचार केला. संसदेत हे बिल जाणीवपूर्वक अडवून धरण्यात आले. बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कासाठी या बिलावर अहोरात्र मेहनत घेतली होती, पण अंतर्गत राजकारणामुळे ते तात्काळ मंजूर होऊ शकले नाही. आपल्या देशातील माता भगिनींना जर त्यांचे मूलभूत मानवी हक्क आणि समतेचा दर्जा मिळत नसेल, तर या मंत्रिपदाच्या खुर्चीला काय चाटायचे हा अत्यंत करारी आणि तत्वनिष्ठ विचार करून सरकारच्या उदासीनतेवर निषेध म्हणून 27 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. येथेच बाबासाहेबांमधील आणि आजच्या नेत्यामधील फरक ठळकपणे जाणवतो. तेव्हा बाबासाहेब होते, त्यांनी केवळ महिलांच्या हक्कासाठी स्वतःच्या रक्ताचे पाणी करून मिळवलेल्या सर्वोत्तम कायदामंत्री पदाच्या खुर्चीवर एका झटक्यात लाथ मारली. आणि आताचे नेते आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी मंत्रिपदाच्या खुर्चीला फेविकॉलसारखी चिकटून बसलेले असतात. कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला, जनतेशी गद्दारी केली किंवा जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी हे लाचार नेते आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत. बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा त्याग केला तरी त्यांनी लावलेली ठिणगी विझली नाही. त्यांच्या ऐतिहासिक बलिदानामुळे आणि संघर्षामुळे सरकारला पुढे झुकते घेणे भाग पडले. पुढे याच हिंदू कोड बिलाचे 4 वेगवेगळ्या कायद्यामध्ये हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा कायदा इत्यादीत रूपांतर करून ते मंजूर करण्यात आले. आज भारतातील स्त्री चूल आणि मूल यातून बाहेर पडून जी काही प्रगती करत आहे, आकाशाला गवसणी घालत आहे, ते या देशात पंतप्रधान, राष्ट्रपती, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषाबरोबर चालत आहे. ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांमुळे. त्या प्रत्येक यशाचा पाया 15 जून 1948 रोजी बाबासाहेबांनीच रचला होता. आजच्या तरुण पिढीने हा इतिहास समजून घेतला पाहिजे. खरा नेता तो नसतो जो सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी लाचार होतो, तर खरा नेता तो असतो जो तत्वासाठी आणि शोषितांच्या हक्कासाठी सत्तेचा त्याग करतो. भारतीय महिलांच्या मुक्तीचा लढा संसदेत अधिकृतपणे सुरू करणाऱ्या क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाला आणि विचारांना कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन.